दुबई आणि सिंगापूर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्रातील ग्रंथपालाचे मासिक वेतन 2 किलो मटणाच्या किमतीपेक्षाही कमी आहे। महाराष्ट्रातील 15,000 ग्रंथालये बंद होण्याच्या मार्गावर आहेत। दुबई सारखे बिल्डिंग आणि सिंगापूर सारखे रोड बनण्याचे स्वप्न पाहतोय, पण त्याची पायाभरणी करणारे ग्रंथालय मात्र आज कुजत आहेत। पण दुबई आणि सिंगापूर बनणे बोलणे इतके सोपे नाही। सिंगापूरमध्ये नॅशनल लायब्ररी बोर्ड ही स्वतंत्र सरकारी संस्था आहे। त्याचा बजेट हजारो कोटी रुपये असतो। तिथे 78 ते 80% लोक लायब्ररीचा वापर करतात आणि त्याचाच रिझल्ट म्हणजे वर्ल्ड क्लास एज्युकेशन रिसर्च मध्ये पुढे आणि ग्लोबल इनोव्हेशन रँकिंग मध्ये कायम टॉपवर। दुबईने तर लायब्ररीला टुरिझम, कल्चर आणि इनोव्हेशन इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून डेव्हलप केलंय आणि त्याचाच परिणाम ग्लोबल टॅलेंट तिथे अट्रॅक्ट होतं। आणि आपल्या इथे ग्रंथालय वाचवण्यासाठी फक्त 42 कोटींच्या अनुदानाची गरज आहे। आपण तेही देण्यास सक्षम आहोत। गाव तिथे ग्रंथालय बांधण्याची घोषणा करणाऱ्या राज्य सरकारने 2012 पासून एकाही सार्वजनिक ग्रंथालयाला मान्यता दिली नाही। जर महाराष्ट्रात वाचन चळवळच राहिली नाही तर कसे बनू आपण वैचारिक, प्रगल्भ, संशोधन प्रधान, ज्ञानाधिष्ठित राज्य? कसे बनू आपण दुबई आणि सिंगापूर?